जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्या पक्षाचा डीएनए हा ओबीसी म्हटला जातो, त्याच पक्षाचे पालकमंत्री जर तिकीट देत असताना मूळ ओबीसींना डावलून, ठीक आहे तुम्हाला माळी धनगर चालत नसल, सुतार, लव्हार, कुंभार, सोनार कोणाला तरी द्या ना, पण तुम्ही जर डीएनएच्या नावाखाली तुम्ही तुमच्याच पै पाहुण्यांना जर तिकीट देणार असाल, तिडी पिंपळगावचं उदाहरण घ्या, तो सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी राखीव आहे. त्या जागेवरती ह्यांनी दोन मूळ ओबीसी उभे असताना त्या ठिकाणी दोघांचेही फॉर्म वापस करून दोघांनाही एबी फॉर्म न देता त्या ठिकाणी दोन्ही कुणबी दिले. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे, त्यामुळं मला या ठिकाणी उमेदवारी माझी भरावी लागलेली आहे. आणि या प्रसंगी माझं पालकमंत्री महोदयांना आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं जरांगे पाटील म्हणायचे की लहान लेकरांना, गोरगरिबांना, ठीक आहे ना, गोरगरिबांना शिक्षण, नोकरी ठीक होतं, पण तुम्ही राजकारणात हक्क घ्यायला लागले. मग या ओबीसींनी 15 वर्षाच्या नंतर, 20 वर्षाच्या नंतर जो हक्क येतो, निवडणुकीचं जे प्रतिनिधित्व येतं, माझं पालकमंत्र्यांना विनंती आहे की विचारणा आहे की सामाजिक मागासलेपणाचा जो लिलाव तुम्ही चालू केलेला आहे, तुम्ही बंद कधी करणार आहात? जी ओबीसींना जे काही प्रतिनिधित्व असतं, जे प्रतिनिधित्वच तुम्ही जर पायदळीत उडवणार असाल, त्याचा खून करणार असाल, तर हा ओबीसी उघड्या डोळ्याने पाहणार कसा? हे घाट देवळगाव सर्कलच्या बाजूला जा, तुम्ही रवळगाव सर्कल आहे, मूळ ओबीसीला सुटलेले. मनोज जरांगे पाटील म्हणतात की गोरगरीब. मग आता त्या ठिकाणी असणारे जे दोन उमेदवार आहेत, या दोन उमेदवारांवरती कधीतरी प्रश्न विचारा ना पालकमंत्र्यांना तुम्ही. आम्ही तर चर्चेसाठी तयार आहोत, आम्ही रस्त्यावर आहोत. आजही आमची लढाई ही बहुजनांची आहे, ओबीसींची आहे, विस्थापितांची आहे. आणि या प्रसंगी माझं ओबीसी बांधवांना असेल, दलित असतील, मुस्लिम असतील, सर्वांना विनंती आहे, आरक्षणवाद्यांना मतदान करावे. वाटत नाही तर असं पालकमंत्री महोदयांनी हे करून दाखवलेलं आहे. म्हणजे मी अख्ख्या जिल्ह्याचं उदाहरण देत, ओबीसीच्या जागे उमेदवार दिलाय. रवळगावमध्ये भाजपनं ओबीसीच्या जागे उमेदवार दिलाय. मानवत तालुक्यामध्ये आपण केकरजवळ आहे, केकरजवळमध्ये भाजपनं ओबीसीच्या जागे उमेदवार दिलाय. मग तुम्हाला मूळ ओबीसी चालत नाही का? याच मूळ ओबीसींच्या भरोशावरती याच मूळ ओबीसींनी तुम्हाला मतपेटीतनं आमदार केलं. आमदार केल्याच्या नंतर तुम्ही मंत्रिमंडळामध्ये गेलात, मंत्रिमंडळामध्ये जाऊन तुम्ही पालकमंत्री झालात आणि ह्याच ओबीसीला तुम्ही विसरताय का? मला सांगा ना, ओबीसींना तिकीट देण्याचा क्रायटेरिया तरी नेमका काय आहे? जे सामाजिक मागासलेपणाचं प्रतिनिधित्व आहे, तर ते डावलून तुम्ही तुमच्या पाहुण्यांना तिकीट देणार असाल, काय रेशिओ काय? निवडणूक आयोग सांगतं 9 लाख रुपये खर्चायचे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला. मग आमच्या लोकांनी कमीत कमी 1 एकर 2 एकर ती फुकली असती, पण लढले तर असते ना. तुम्ही तिकीट देण्याचं तरी धाडस दाखवायला पाहिजे होतं. पण ह्या प्रसंगी या जिल्हा परिषदेला पालकमंत्री महोदयांनी ते धाडस दाखवलेलं नाही. हा ओबीसी सन्माननीय पालकमंत्री महोदय यांना प्रश्न विचारतोय, या ओबीसींचं चुकलं काय? अहो, विकास कामाचं मी तर म्हणतो की मागच्या जवळपास 5 दिवसांमध्ये विकास कामाचा एवढ्या पद्धतीनं धडाका चालू आहे. कोणी सभा मंडप देते, कोणी रस्ते देते, कोणी जेसीबी देते, कोणी माती देते, कोणी सिमेंट देते. म्हणजे मागचे 5 वर्ष का काय केलं नाही? तुम्हाला इलेक्शन जवळ आल्याच्या नंतरच हे शब्द देण्याची का गरज पडते? आणि या सर्कलमधील माझी मतदार बांधवांना देखील नम्रतेची विनंती आहे, ह्या भूल थापांना बळी नका पडू. कुठलाही नेता सभागृह असेल, सभा मंडप असेल, समाज मंदिर असेल, रस्ते असतील, हे घरून देत नाही. याच्यासाठी राखीव निधी असतो, त्या राखीव निधी म्हणून दिला जातो. आणि विकासाच्या ज्या काही गोष्टी आहेत, आज रस्त्याची काय अवस्था आहे, पाण्याची काय अवस्था आहे, शिक्षणाची काय व्यवस्था आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, माझी लढाई ही ओबीसींसोबत, ज्या 14,000 शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे, ज्या ठिकाणी 20 विद्यार्थी आहेत किंवा 20 पेक्षा पटसंख्या कमी आहे, त्या पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा जो डाव आणि छुपा अजेंडा या महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे, त्याला देखील विरोध आहे. पालकमंत्री महोदयांना परत एकदा विनंती आहे, एक तुम्ही या ओबीसी कार्यकर्त्याचं एक तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे की तुम्ही या ओबीसींच्या जागा का डावलल्या हे ओबीसींना सांगा. नाही, आम्हीच दाखवायला, हे बघा, आम्हीच तर सरकारच देते. लाडकी बहीण योजना सारखी जर योजना तुम्ही म्हणत असताल, इलेक्शनच्या टायमाला ज्या पद्धतीनं 1,500-2,000 रुपये दिले जात आहेत, हे 1,500-2,000 तुम्ही काय देताय? अरे, एकीकडे तुम्ही बघा की महागाई काय वाढलेली आहे, रोजगार कुठे आहे, शिक्षण कुठे आहे, नोकऱ्या कुठे आहेत, या सगळ्याला तिलांजली तुम्ही. आणि याच उपर जर तुम्ही शेतकऱ्याचे बाजारभाव पाहिले तर सोयाबीन काय भाव विकते, कापूस काय भाव विकतो, मग सगळीकडे तुम्ही महागाई केली, 2,000 रुपये 1,500 रुपये व्हाईट पद्धतीनं तुम्ही देता का? तर तुम्हाला मतदान मिळावं यासाठी. आणि जो पैशाचा जो महापूर चालू आहे सत्तेकडून, आज जर आपण पाहिलं तर सर्कलमध्ये बोली लागल्या जाती. खरं तर हे निवडणूक आयोग जागा आहे की नाही हा प्रश्न आहे. कारण सगळ्यात महत्वाचा आहे की जो निवडणूक आयोगाचा खर्च आहे
तो खर्च सोडून कमीत कमी उमेदवार 50 लाख 1 कोटी 2 कोटी अशा स्वरूपाच्या बोल्या लागतायत की आम्ही एवढे खर्चितो, कोणी म्हणते 2 कोटी खर्चितो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ओबीसी समाजावर नाराजी कसं दिसत आहे? ओबीसी समाजाकडून जो पालकमंत्र्यावरती नाराजीचा सूर आहे का, कदाचित पालकमंत्री महोदयांना असं वाटत असावं की माझी विधानसभा झालेली आहे, या ओबीसींना जे काही कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात त्या निवडणुकीमध्ये तुम्ही डावलल्याच्या नंतर ओबीसी तुम्हाला मतदान करेल. माझं पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या पद्धतीचं विधानसभेला वातावरण होतं त्याही वातावरणामध्ये ज्या ओबीसींनी तुम्हाला मतदान केलं त्याची कुठंतरी उपकाराची परतफेड करायची, तर तुम्ही ओबीसीच्या जागा कापताय. त्यामुळे ओबीसींच्या रोषाला तर तुम्हाला 100% सामोरे जावं लागेल आणि ते तुम्हाला मतपेटीतनं दिसेल. मतदारांना माझं एवढंच नम्रतेचं आव्हान आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. आज तुम्हाला दगड देतील, सभामंडप देतील, रस्ते देतील, सगळं देतील, पण तुमच्या लेकरा बाळाचं भवितव्य काय ते आज अंधारात आहे. याच्यावरती काय तोडगा आहे? पालकमंत्री महोदयांना विचारा. आज सभामंडप देणारा उद्या जर तुमच्या लेकराला नोकरीला लागायचे, शिक्षणाला 2 लाख रुपये 5 लाख रुपये लागत असतील तर कुठलाही पुढारी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला आरक्षणवाद्यांनीच मतदान करावं लागेल, तर हे तुमचं भवितव्य सेफ राहील. अन्यथा तुमचं येणाऱ्या पिढीचं भवितव्य धोक्यात आहे.